सह्याद्रीच्या कुशीमधील अजून एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण ते म्हणजे मोरजाईचे पठार. एकाच ठिकाणी अनेक गोष्टी अनुभवायच्या असतील तर मोरजाईला एकदा तरी जायलाच हवे. नितांत सुंदर निसर्ग, हजारेक वर्षाचे जुने गुहेतील मंदिर, भव्य पठार, समोर दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि जंगलातील दुर्मिळ वनस्पती या सर्व गोष्टी मनाला ताजेतवाने करतात. पावसाळ्यात तर इथे स्वर्गच अवतरतो. या ठिकाणाला भेट देण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा परिसरातील बोरबेट या गावी पोहोचलो. गाव अतिशय छोटं आहे. कोल्हापूरपासून बोरबेट हे साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. पठारावर जायला 2 वाटा आहेत. पहिली वाट ही पायऱ्या चढून जावी लागते, तर दुसरी थोडी लांबची जंगलातून जाणारी आहे. आम्ही जंगलातून जाणारी वाट निवडली होती. मोरजाई पठाराकडे चाललेलो आहे आणि पूर्ण जंगलातला हा ट्रेक आहे. साधारण उलपण ते प्रतापगड हा जो जावळीचा खोरा आहे त्याची अनुभूती देणारा किंवा त्याच्या जवळपास घनदाट असणारा असा हा ट्रेक. जंगलातून जाणारी वाट थोडी खडी चढणीची आहे. जसे काही जावळीच्या खोऱ्यात शिरल्याचा भास होतो. पक्ष्यांचे विविध आवाज, माकडांच्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मारलेल्या उड्या, त्यांची हाकाटी, वाळलेल्या पालापाचोळ्यावरून एखादे जनावर गेल्यानंतर नीरव शांततेचा भंग, सर्वच काही अवर्णनीय. दरमजल करीत साधारण 1 तासात पठारावर पोहोचलो. पठाराचे ते भव्य रूप पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. संपूर्ण पठार हे खडकांनी व्याप्त आहे. पठार लांबच लांब असून त्यावर झाडांचा लवलेशही नाही. कोकणाच्या विविध भागात असणारे सडे, माळरान आणि त्यावरील कातळ शिल्पे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पठारावर आलेलो आहे. लांबच लांब पठार आहे. खडक दिसत आहेत. काही ठिकाणी दगडही रचून दिसत आहेत एकमेकांवर. त्याचा अर्थ काय आहे हे आपण आता समजून घेऊया. हे 5 प्रकारचे दगड एकमेकांवर रचून ठेवलेले दिसत आहेत. 5 प्रकारचे दगड नाही, 5 दगडांचा असा एक समूह, असे 5 समूह आहेत. तर हे 5 पांडवांचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. त्यांची आठवण राहावी, ते येऊन गेले आहेत असं इथले ग्रामस्थ लोक म्हणतात. हे पठार आहे, खूप सुंदर पठार आहे. जांभळ्या दगडांनी खडकांनी भरलेलं आहे. एकही झाड इथं दिसत नाही. अतिशय किरकोळ बारीक काही झाडं दिसत असतील. सुंदर आहे.
गार वारं आहे. मोरजाईच्या पठारावर आलेलो आहे. बरोबर कुत्री गावातली आमच्याबरोबर आहेत. पूर्ण खडकाळ भाग आहे. आणि याची थोडी आठवण आली जेव्हा राजापूरला आम्ही गेलो होतो, तेव्हा बारसू हे ठिकाण किंवा देवाचे घुटणे किंवा देवी उसळ असं म्हणतात, तिथं काही कातळशिल्प बघितली होती. अतिशय अप्रतिम अशी कातळशिल्प होती ती. आणि तशाच टाईपचा हा सडा किंवा मालरान म्हणता येईल. इथंही अशी काही कातळशिल्प असण्याची शक्यता आहे, पण ही गावातलीच लोक हे सांगू शकतील. माहीत नाही, कधी काळी सापडतील तेव्हा सापडतील. तरी आत्ता तरी ती सर्व जगांपासून अदृश्य स्थितीत आहे. पठारावर सर्व ठिकाणी फिरून शेवटच्या टोकावर पोहोचलो. आता आश्चर्यचकित होण्याची माझी वेळ होती. येथे साधारण 1000 वर्षापूर्वीचे मोरजाई देवीचे गुहेतील मंदिर आहे. लांबून पठारावर असे काही प्रशस्त मंदिर असेल असे लक्षात येत नाही. मोरजाईच्या पठारावर आलेलो आहे आणि ही अतिशय समोर दिसते ती जुनी कमान आहे, अगदी सुरुवातीपासूनची. तर खूप प्राचीन असावी आणि ते स्ट्रक्चर अजून आहे तसं आहे. तर आपण इथं या कमानीच्या आतून जाऊया. मंदिर आहे समोर मोरजाईचं. हे जे दिसते ही पण अशी ही दीपमाळ आहे आणि दगडावर दगड रचून केलेली ही त्या काळातली दीपमाळ आहे. थोडीशी ओपडधोपड अवस्थेत आहे आणि खूप वर्ष जुनी किंवा अगदी प्राथमिक अवस्थेतली अशी ही दीपमाळ. मंदिराकडे जाऊया. मंदिराच्या दाराला कमान आहे. पायऱ्या आणि गुहेत खडकात कोरलेलं हे मंदिर. हे दार आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर एक सुंदर औदुंबराचं झाड आहे. जिथं औदुंबर तिथं दत्ताचं वास्तव्य असतं असं अभिप्रेत आहे. असतं. मंदिरात जाऊया. मंदिरात थोडा अंधार आहे, प्रत्यक्षात किती कवर होईल माहीत नाही. वा, सुरेख. बाहेरून लक्षात येत नाही, आत खूप खांब आहेत, कोरलेले असतात दगडात. आणि मोरजाईचं मंदिर. ओम नमो मोरजाई नमः. हे मंदिर मोरजाईचं प्रतिकृती मूर्ती मोरावर बसली आहे. खूप सुंदर आहे. आणि आश्चर्य म्हणजे ना, इथं खूप विरगळ आहेत. माय गॉड, खूप 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 विरगळ आहेत. अशा विरगळ मी बघितल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी मी फिरलो आहे, पण अशा विरगळ नाही. या ठिकाणी एक सतीची पण विरगळ दिसते. इथे बऱ्याच सतीच्या विरगळ आहेत. माय गॉड, ग्रेट. आणि सगळं व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोटो फ्रेम सारखंच आहे ऍक्च्युली. खूपच छान आहे. बापरे. म्हणून खरं अफलातून आहे बरं काय. हे सुद्धा नॅचरल गुहा तयार झालेली आहे. नाही हे बघ ना, खांब कोरलेले त्याच्यातनं. हे खांब नंतर सपोर्टसाठी ओके. गुहा आहे. जागा आहे. ही 2 पावलं आहेत. त्या 2 पावलांच्या इथे पाणी लावून फुलाची पाकळी चिकटवली जाते आणि मग देवाला प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यावर उजवा किंवा डावा कोण असा पडतो.
उजवा झाला तर पॉझिटिव्ह, डावा झाला तर निगेटिव्ह, असं त्याचं हे असते. सुंदर. ही मोरजाची जी गुहा आहे ही भौगोलिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाची आहे. जुन्या काळामध्ये सगळं लाव्हारस होता, तो लाव्हारस थंड होत असताना त्याच्यामध्ये एक बुडबुडे तयार व्हायचे. ते जसे बुडबुडे तयार होते ते कालांतराने थंड थंड होत जायचे. थंड होताना आकुंचन पावायचे आणि त्याच्या आतमधले जे गॅस आहेत त्याच्यावरती प्रेशर यायचं. त्या प्रेशर एका ठराविक वेळेला जास्त झालं की ते चारी बाजूनी आणि छताकडच्या बाजूनी गॅस तो निघून जायचा आणि अशा प्रकारे त्याच्यातून त्या गुहा तयार व्हायच्या. त्यापैकी ही एक गुहा आहे. खूप थोड्या ठिकाणी आपल्याला अशा गुहा बघायला मिळतात. ते जर आपण छताकडे बघितलं तर इथून छताकडून एक छिद्र पडलेलं दिसते. जर आपल्या डाव्या बाजूला आपण बघितलं तर आपण बाहेरच्या बाजूला तिकडून पण गॅस निघून गेल्याची दिसतात. गुहेतील अजून एक आश्चर्य म्हणजे तेथे अनेक प्रकारच्या विरगळी अतिशय व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत. त्यांची संख्या साधारण 50च्या आसपास असावी. या विरगळींवरील सर्व कोरीव काम अजूनही स्पष्ट स्वरूपात बघता येते. हे दुसरी कमान जुनी आणि नेहमीप्रमाणे देव फोटोसाठी उभे राहिलेत. त्यांना माहित नाही हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि या कमानीत आता आपण आत चाललोय. ऐतिहासिक ठेवा. पुढे अजून तिसरी कमान दिसते आणि बघूया आपण त्याच्यात कसं काय दिसतंय त्याचं. तिसऱ्या कमानातनं खाली उतरायला वाट आहे. इथून गावात उतरणार आहे. हा जो मोरजाईचा पठार इथं संपतो. आता कुठंच हे झालं प्रोफेशनल झालं सगळ्या गोष्टी. ते नॅचरल आहे तसं ठेवायला पाहिजे. म्हणजे हे नाही करायचं. खाली इथून पायऱ्या आहेत उतरायला आणि इथून हा जो कोकणचा भाग दिसतोय. धरण कुठला इथलं? लखमापूर म्हणून धरण आहे. बर. त्याला सांगू दे. आणि कुठलं धरण आहे? हे लखमापूरचं धरण आहे. पंचगंगेच्या 5 नद्यांपैकी एक नदी कुंभी नदी ती इथे उगम पावते. अरे बाप. उगमस्थान होतं आधी पण ते आता बॅकवॉटर मध्ये गेले. मग इथून पुढे मग ते जाऊन पुढे पंचगंगेला मिळतो. मोरजाई पठारावरून पायऱ्या उतरून आलो खाली. साधारण पाऊण तास लागला पायऱ्या उतरायला. जाताना मात्र या पायऱ्यांवर जायचं म्हटलं तर खूप कडक चढ आहे आणि हा उतरताना ही शेवटच्या पायरीवरून उतरतोय. इथं ही शेवटची कमान दिसते. ही हा मोरजाईचा ट्रेक कंप्लीट होईल. हे सर्व पाहून झाल्यावर तेथून जवळ असलेल्या पायऱ्या उतरून आपण बोरबेट या पायथ्याच्या गावी पोहोचतो. अशा या सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या नितांत सुंदर अशा परिसराला एकदा अवश्य भेट द्या.